हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. आज मी तुम्हाला अशा रिसॉर्टमध्ये घेऊन आले आहे जिथे अनलिमिटेड धमाल आणि मस्ती आहे. तर आज आम्ही आलो आहे स्नेह रिसॉर्टला, जे कासार साईडला आहे. हिंजवडीपासून 10 ते 12 किलोमीटर दूर आणि पुण्यापासून 20 ते 25 किलोमीटर आहे. इथे तुम्ही ऑनलाईन और ऑफलाईन बुक करू शकता. इथे खूप पॅकेज आहे. प्रत्येक पॅकेजमध्ये तुम्ही वेगवेगळी ॲक्टिव्हिटी करू शकता. आम्ही इथे डे पॅकेज घेतला होता, ज्याचे नाव होते प्लेजर पॅकेज आणि टाईम होता 9:30 ते 6 PM. आता या पॅकेजमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज होते हे तुम्हाला पुढे बघायला मिळेल. पॅकेजची डिटेल्स मी तुम्हाला पुढे सांगेन, तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यावर इथे ढोल वाजवून वेलकम केलं जात होतं. आमच्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि इव्हनिंग टी इन्क्लूड होतं. ब्रेकफास्टचा टायमिंग 9:30 ते 11 वाजेपर्यंत होता. आम्ही सगळे गेलो ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये मिसळ, इडली, पोहे होते, जे खूप जास्त टेस्टी होते. ब्रेकफास्ट करून बाहेर आल्यावर आम्ही गेलो ॲक्टिव्हिटीज एरियामध्ये, जिथे शिवाजने आणि श्रेयांसने आधी झुलावर ताबा घेतला. इथे चिल्ड्रन्स ॲक्टिव्हिटीज अँड ॲडल्ट ॲक्टिव्हिटीज आहे. आमच्या पॅकेजमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड नव्हते. जर पॅकेजमध्ये ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड नसेल आणि ती ॲक्टिव्हिटीज करायची इच्छा असेल, तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीजला ₹120 पर पर्सन चार्जेस आहे. त्यानंतर आम्ही गेलो स्नेह प्लॅनेटमध्ये. इथे शोचे वेगवेगळे टाईम आहेत. तर आम्ही 11च्या शोला गेलो होतो. इथे फर्स्ट शो बघितला ते म्हणजे एलियन थीम लाईव्ह शो होता. या एलियन लाईव्ह शोमध्ये जे लाईट होते, त्यांचा जो परफॉर्मन्स होता तो खूप छान होता. त्यांची ती ओव्हरऑल सगळी एलियनची थीम बघून असं वाटत होतं की आपण खरंच त्या एलियनच्या जगात आलेलो आहोत. त्यानंतर नेक्स्ट शो बघायला गेलो, लाईव्ह हॉरर शो. लहान मुलं जर तुमच्या सोबत असेल तर इथे थोडी काळजी घ्यावी लागेल. काही मुलं हा शो बघून घाबरतात. हा शो पण खूप छान होता. नेक्स्ट शो हा कॉमेडी शो होता, ज्याचं नाव होतं क्यू बनेगा करोडपती. हा शो खूप एंटरटेनिंग होता. नमस्कार, मैं नकली अमिताभ बच्चन आप सभी लोगों का हार्दिक अभिनंदन करता हूँ, स्वागत करता हूँ और सगळे शो बघून झाल्यावर नेक्स्ट होता सेल्फी बूथ. इथे खूप सारे 3D सेल्फी बूथ बनवलं आहे. इथे खूप छान छान फोटो काढू शकता. इथे एक आर्मी सेक्शन पण बनवलं आहे, ज्यामध्ये आर्मीची गाडी ठेवली आहे. हेलिकॉप्टर सुद्धा आहे आणि जर कोणाला आर्मीचे कपडे घालून फोटो काढायचे असेल तर इथे कपडे आहेत आर्मीचे, जे घालून फोटो काढू शकता. स्नेह प्लॅनेटच्या गार्डनमध्ये खूप सारे स्टॅच्यू आणि आयकॉनिक गोष्टी बनवलेले आहे, जिथे तुम्ही खूप सारे फोटो काढू शकता. या गार्डनमध्ये इतक्या छान छान आयकॉनिक गोष्टी बनवल्या आहेत की एकदा फोटो काढायला घेतलं तर अर्धा वेळ कुठे निघून जातो तर समजतच नाही. आमचं सुद्धा तसंच काहीतरी झालं होतं इथे. याच गार्डनमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते म्हणजे चंद्र जो मूव्ह होतो. खूप छान छान असे सगळे फोटो काढून झाल्यानंतर आता आम्हा सगळ्यांना खूप भूक लागली होती, पण लंचला अजून थोडा वेळ बाकी होता. म्हणून आम्ही गेलो स्क्रीन शो बघायला. स्क्रीनवरती आपल्याला 2-3 ठिकाणी असे शो लावलेले आहेत, जे आपल्याला स्क्रीनवर दाखवले जातात आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर हा सुद्धा शो इन्क्लूड आहे. स्क्रीन शो बघून झाल्यावर बाहेर आल्यावरती त्याच्याच बाजूला एक हॉरर रूम आहे. ते खरंच खूप हॉरेबल आहे. शक्यतो तिथे लहान मुलांना घेऊन जाऊ नये. आम्ही सुद्धा सगळे इथं खरंच खूप घाबरलो होतो. आमचे सगळे शो बघून झाल्यावरती आम्ही डायरेक्ट गेलो डायनिंग एरियामध्ये लंच करायला, कारण शिवाज्ञी आणि श्रेयांशला सुद्धा खूप भूक लागली होती. लंचचा टायमिंग होता 1:30 ते 3:30 PM. लंचमध्ये पण खूप सारे व्हरायटी होते आणि जेवण खरंच खूप टेस्टी होतं इकडचं. आम्ही तिथे लंच करत असताना तिथे संभळ माजवणारे मंडळी होते. आपण त्यांच्या कानात एखादं नाव सांगितलं की ते समोरच्या त्यांच्या माणसाला इशाऱ्याने नाव ओळखायला लावत होते आणि समोरचा माणूस अचूक नाव ओळखत होता. आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यावरती आम्ही आमचे सगळे बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायला गेलो. पण लंच ब्रेक असल्यामुळे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज बंद होत्या. मग ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालू होत्या तेच आधी म्हटलं करून घेऊया. तर या ॲक्टिव्हिटीज एरियामध्ये आपल्याला पपेट शो, पोट्री शो, त्याच्यानंतर मॅजिक शो आणि फ्रीमध्ये मेहंदी काढून देतात. तिथे पपेट शो चालू होता. पपेट शोचे पण टाईम आहेत. तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता की किती किती मिनिटाला आपण पपेट शो बघू शकतो. तिथून थोडा पुढे आल्यावरती अशी मस्त ही रिलॅक्स प्लेस होती, जिथे असे हे झुला आणि कॉट अवेलेबल होते. शिवाज्ञी आणि श्रेयांश पण झोपले होते, म्हणून त्यांना आम्ही थोडंसं इथे घेऊन आलो.
त्याच्याच बाजूला हे बर्ड व्हॅली होतं. तिथे वेगवेगळ्या जाती प्रजातीचे पक्षी होते. इथे आपल्याला पक्ष्यांना फीड करण्यासाठी हातावरती धान्य देतात आणि पक्षी येऊन ते धान्य खातात. बर्ड व्हॅली फिरून झाल्यानंतर आम्ही आमचे बाकीचे शो बघायला गेलो. तर सगळ्यात आम्ही बघितला मॅजिक शो. खूप जास्त असा इंटरेस्टिंग हा मॅजिक शो होता. मेरा मैजिक शो देख रहे हैं या नहीं देख रहे हैं, इसलिए मैंने आपको धोखा दिया था। देखिए अब बनेगा दो। चलो ऐसे थैले से मिट्टी निकालूंगा और आपके सामने मिट्टी डालूंगा, इसमें दो हो जाएगा। नहीं एक ही है। अयो आप समझ रहे हैं ये चिपका हुआ है, इसमें डाल देता चिपक जाता है। ये चिपका हुआ नहीं है, सिंगल है। हम इसकी ट्राई करा देते हैं। सर जी एक मिनट देखिए। त्यानंतर आम्ही बघितलं राजस्थानी कल्चरल डान्स. त्यानंतर पोर्ट्रेट शो मध्ये गेलो, ज्याच्यामध्ये आपल्याला मातीचं छोटंसं मडकं बनवून दिलं जातं. मेहंदी काढायला गेलो पण मेहंदीला भली मोठी रांग लागली होती, म्हणून आम्ही माघारी आलो आणि डायरेक्ट गेलो स्विमिंग एरियामध्ये. तिथे अशी ही प्रचंड गर्दी होती. इथे 2 स्विमिंग पूल एरिया आहे, एक किड्स आणि एक ॲडल्ट आहे. इथे तुम्हाला लॉकर सुद्धा अवेलेबल मिळतील. पर लॉकर 100 रुपीज चार्जेस आहे आणि ओपन लॉकर सुद्धा आहे, जिथे तुम्ही बॅगा ठेवू शकता, पण ते तुमच्या रिस्कवरती. शिवाज्ञ आणि श्रेयांश पाण्यात जायला तयार नव्हते, म्हणून आम्ही सुद्धा स्विमिंग पूलमध्ये गेलो नाही. आमच्यासोबत असलेले बाकीचे मेंबर्स मात्र गेले होते. त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन डायरेक्ट गेलो इव्हनिंग स्नॅक्ससाठी. सध्या स्नेह रिसॉर्टमध्ये हुरडा पार्टी चालू आहे, तर हुरडा पार्टीचा आम्ही सुद्धा तिथे आस्वाद घेतला. हुरडा पार्टीसोबत गाण्याची मैफिल सुद्धा तिथे छान रंगली होती. आके मुझे छेड़ जाए उससे कहो कभी. त्याचबरोबर इथे हे ढोल पण चालू होता आणि आलेला पब्लिक सगळे हे एन्जॉय करत होते. ते बिनधास्त असे नाचत होते. इथे कॅमल राईड आणि हॉर्स राईड सुद्धा आहेत, जे आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हतं. मला शिवाज्ञ आणि श्रेयांसोबत कॅमल राईड करायचा होता, सो आम्ही ते पे करून कॅमल राईड केलं. त्याचबरोबर इथे तुम्हाला स्टेसाठी रूमसुद्धा अवेलेबल आहे. पॅकेजचे डिटेल्स आणि टायमिंग तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पॅकेज घेऊ शकता, ऑफलाईन किंवा ऑनलाईन. तुम्हाला जर का इथे स्टे करायचा असेल तर अशा प्रकारचे रूम्स इथे अवेलेबल आहे. स्नेह रिसॉर्टच्या बाहेर पडलात तर समोरच कासा डॅम आहे, जिथे तुम्ही बोटिंग राईड करू शकता. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. चलो तर फिर बाय.